तर स्वागत आहे आपलं सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर बघा, जो काही जुलै महिन्याचा हप्त्याचा वाटप आहे, या वाटपाची आपण रोज वाट पाहत आहे। आज 1500 रुपये येईल, आज वाटप सुरू होईल, पण वाटप सुरू होताना दिसत नाही। दिवस पुढे 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 जात आहे। सोबतच जो काही जी आर डिलीट केला होता, 12 तारखेला आलेला जी आर शासनाने पोर्टलवरून डिलीट केला, त्यामुळेच हा वाटप रद्द झालेला आहे। पण वाटप सुरू होणार। वाटप कशा प्रकारे सुरू होणार आहे, तर आता कदाचित जी आर येणार नाही। आता जी आर येणार नाही, पण वाटप सुरू होण्याची शक्यता जास्त आहे। कारण आता दिवस कमी राहिलेले आहे। रक्षाबंधनाचा सण आहे 28 तारखेला, त्यामुळे जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा हप्ता रक्षाबंधनानिमित्त एकत्र 3000 रुपये मिळावे अशी लाडक्या बहिणींची मागणी होत आहे आणि शासनाची तयारी सुद्धा आपल्याला तशाच प्रकारची दिसून येत आहे। 28 तारखेच्या आधी शासनाला वाटप करावंच लागेल। एकतर 1500 करा किंवा मग 3000 रुपये करा। पण या ठिकाणी बघा, आता जी आर येण्याचे दिवस संपलेले आहे। त्यामागे रिझन काय आहे ते मी तुम्हाला या ठिकाणी समजून सांगतो। बघा, 22 तारखेला आहे शनिवार, 22 तारखेला शनिवार आहे, 23 तारखेला रविवार आहे, त्यानंतर 24 तारखेला आहे सोमवार। मग शासनाने या जे काही दिवस गेलेले आहे 20, 21 या तारखेला जी आर काढायला पाहिजे होता। 2 महिन्याचा एकत्र निधीचा जी आर काढायला पाहिजे होता। पण आता शनिवार आणि रविवारी कोणत्याच विभागाचे जी आर येत नाही। म्हणजे आज जे आहे, आज 22 तारीख आहे, आज कोणत्याच विभागाचे जी आर येणार नाही। उद्या रविवार आहे, उद्या सुद्धा जी आर येणार नाही। शनिवारी कोणत्याच विभागाचे जी आर येत नाही, रविवारी सुट्टी। त्यानंतर मग बघा किती दिवस राहिले, 24 तारखेपासून सोमवारपासून 24, 25, 26, 27 आणि 28। 28 तारखेला आहे रक्षाबंधन, 28 तारखेला रक्षाबंधन आहे। मग काय रक्षाबंधनाच्या दिवशी वेळेवर वाटप सुरू होईल का? लाडक्या बहिणींना जो काही निधी दिला जाईल, जो काही वाटप होईल, तो रक्षाबंधनाच्या आधी लाडक्या बहिणींना खरेदीला कामी पडला पाहिजे। त्यामुळे शासनाला विनंती आहे की रक्षाबंधनाच्या आधी 24 तारखेला सोमवारी, 24 तारखेला सोमवारपासून वाटप सुरू करावा। 3000 रुपये एकत्रित वाटप सुरू करावा आणि 24, 25, 26 या तारखेपर्यंत पूर्ण पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील। त्यामध्येही बघा, 26 तारखेला ईदची सुट्टी आहे, ईद आहे, त्यामुळे सुट्टी सुद्धा आहे। त्यामुळे हा वाटप लवकर झाला पाहिजे। एकतर तुम्हाला जी आर काढायचा असेल तर मग 24 तारखेला जी आर काढा। 24 तारखेपासून जे काही 24, 25 या तारखेला जी आर काढल्यानंतर तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करा। महिला व बाल विकास विभागाच्या खात्यामध्ये जे काही तुमची तांत्रिक प्रक्रिया असते ती पूर्ण करावी आणि लवकर रक्षाबंधनाच्या आधी शासनाने वाटपाला सुरुवात करायला पाहिजे। जसं मी तुम्हाला सांगितलं की जी आर आता येणार नाही, कारण बघा, आता जे काही दिवस बाकी राहिलेले आहे यामध्ये तांत्रिक प्रक्रिया पूर्ण होणे, जी आर येणे हे दिवस आता राहिलेले नाही। आणि 28 तारखेच्या आधी म्हणजे 28 तारखेच्या 27 तारखेच्या आधी म्हणजे 26 तारखेच्या आधी वाटप सुरू झाला पाहिजे। म्हणजे कधी, तर 24 आणि 25 तारखेला वाटप जर सुरू झाला तर लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाच्या खरेदीसाठी मदत मिळेल। आता काही जी आर काढू नका, वाटपाला लगेच सुरुवात करा। आणि जी आर जरी काढायचं असेल तर लवकर जे काही जी आरची तांत्रिक प्रक्रिया आहे ती पूर्ण करून वाटपाला शासनाने लवकरात लवकर सुरुवात करायला पाहिजे, कारण आता दिवस कमी राहिलेले आहे। तर बघा, आता जी आर येतो की वाटप सुरू होतो, आपण 24 तारखेला सोमवारी वाट पाहणार आहे नेमकं काय होते। आणि जो काही जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा हप्ता मिळण्याचा जो काही मुद्दा आहे तो खरा होतो का, तो आपल्याला सोमवारी समजून येईल। 3000 रुपये मिळतात लाडक्या बहिणींना की 1500 मिळतात, ते आपल्याला सोमवारी समजणार आहे। चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।